आणि याच प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट आहे। भोंदू अशोक खरातवर आता तिसरा गुन्हा दाखल झालाय। घटस्फोटीत पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून त्यानं अत्याचार केला। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा यामुळे उघड झालाय। घटस्फोटीत पीडित महिला गर्भवती राहिली होती। 2027 मध्ये खरातनं पीडित महिलेसोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे या प्रकरणामध्ये पीडित महिलांनी समोर यावं असं आवाहन पोलिसांनी केलेलं होतं आणि त्यानुसार अनेक महिला आता आपली कैफियत घेऊन समोर येत आहेत। त्यापैकी तिसरा गुन्हा देखील आता दाखल झालेला आहे आणि या सगळ्या महिलांची गोपनीय पद्धतीनं सध्या चौकशी सुरू आहे। त्यांच्याकडून माहिती घेण्याचं काम सध्या तपास यंत्रणा करतायत आणि भोंदू अशोक खरातवर हा तिसरा गुन्हा या प्रकरणामध्ये दाखल झालेला आहे। घटस्फोटीत पीडित महिला होती। या महिलेला खरातनं लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्याच्यावर अत्याचार केल्याचं हे प्रकरण आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता भोंदू अशोक खरातचे पाय आणखी खोलात चालल्याचं याच्यातून आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे। 2027 मध्ये या पीडित महिलेला आपण लग्न करू असं आश्वासन देखील या भोंदू खरातनं दिलं होतं अशी ही माहिती पुढे येते। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्यासोबत आहेत। शुभम, तिसरा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय, काय नेमके अपडेट्स आहेत या प्रकरणातले? नक्कीच आपण अमोल बघतोय या भोंदू खरातवर आजच्या दिवसभरातला दुसरा गुन्हा आहे आणि नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातला हा तिसरा गुन्हा आहे। आपण जर बघितलं तर या गुन्ह्यामध्ये धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली या नराधमाने खरं तर या महिलेचं लैंगिक शोषण केलेलं आहे। तिचा विवाह होत असताना तिला काही भविष्यामध्ये तिचं उज्ज्वल भविष्य व्हावं असं देखील आमिष तिला दिलेलं होतं आणि त्यानंतर तिने काही पूजाविधी करण्यासाठी त्याला सांगितलेलं होतं आणि त्या पूजाविधी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक शोषण केल्याच्या घटना घडल्या आणि तिचा विवाह झाल्यानंतर तिला 2 मुलं असताना तिचा घटस्फोट झाला आणि घटस्फोट का झाला तर यासाठी त्याने पुन्हा तिला बोलावून घेतलं होतं आणि या दरम्यान तिच्यावर जे लैंगिक शोषण केलेलं होतं, वारंवार लैंगिक शोषण हा नराधम करत होता आणि त्यानंतर या सगळ्या घटनांनंतर आपण जर बघितलं तर या महिलेचा गर्भपात या नराधमानं त्याच्याच कार्यालयात केलेला होता, ज्या ठिकाणी जे नाशिक मधलं ओकस प्रॉपर्टी कार्यालय आहे त्या ठिकाणी या महिलेवर त्याने लैंगिक अत्याचार केले आणि त्याच ठिकाणी त्याने गर्भपाताच्या औषधं या पीडितेला दिलेले होते। आपण जर बघितलं तर निश्चितपणे अतिशय धक्कादायक असा हा प्रकार समोर आलेला आहे आणि तिसरा गुन्हा आता दाखल झाला। धन्यवाद शुभम या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।